महिलांना ब्लॅकमेल करून 5 लाखांची खंडणी उकळणारा आरोपी अटक करण्यात आलाय। सरपंच शरद पवार आणि खासदार निलेश लंके यांच्यावर केलेल्या आरोपांची देखील आता चौकशी होणार का असा प्रश्न उपस्थित होतोय। पिंपरी चिंचवड पोलिसांनी ही मोठी कारवाई केली आहे। तर सोशल मीडियावर महिलांना जाळ्यात ओढून अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी देण्यात येत होती। संबंधित आरोपीच्या मोबाईलमधून आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यताही व्यक्त होतीये। फेसबुक, इंस्टाग्राम आणि व्हॉट्सअपच्या माध्यमातून महिलांशी मैत्री वाढवून त्यांचे फोटो मिळवायचे, त्यानंतर कृत्रिम बुद्धिमत्तेच्या अर्थात एआयच्या माध्यमातून अश्लील फोटो तयार करत ते व्हायरल करण्याची धमकी देत खंडणी उकळायची। अशा गंभीर प्रकारात पिंपरी चिंचवड पोलिसांनी किशोर परभणे याला अटक केली। एका महिलेकडून तब्बल 5 लाख रुपये उकळल्याचा त्याच्यावर आरोप आहे। पोलिसांच्या तपासानुसार पैसे दिल्यानंतरही आरोपीकडून संबंधित महिलेकडे आणखी पैशांची मागणी केली जात होती। पैसे न दिल्यास तयार केलेले अश्लील फोटो सोशल मीडियावर प्रसारित करण्याची धमकी दिली जात असल्याचं समोर आलं। तांत्रिक तपास करताना आरोपी पोलिसांना चकवा देण्यासाठी आष्टी, अहिल्यानगर आणि पाथर्डी परिसरातील वेगवेगळ्या ठिकाणाहून मोबाईल वापरत असल्याचं तपासात निष्पन्न झालं आणि अखेर पोलिसांनी बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील बांधखेल येथील त्याच्या शेतातून त्याला ताब्यात घेतलं। आरोपी किशोर परभणे याच्याकडून यापूर्वीही काही व्यक्तींविरोधात गंभीर आरोप करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे। त्यात नगर तालुक्यातील चिचोंडी पाटीलचे सरपंच शरद पवार तसेच खासदार निलेश लंके यांच्या नावाचाही उल्लेख झाल्याचं सांगितलं जातंय। मात्र आरोपीने केलेले आरोप हे स्वतःहून सत्य ठरत नाही। त्यामुळे संबंधित आरोप नेमके कोणत्या पार्श्वभूमीवर करण्यात आले, त्यामागे कोणते पुरावे आहे किंवा आरोपीने कोणाला लक्ष करण्यासाठी हे आरोप केले होते का, याची स्वतंत्रपणे चौकशी होणं महत्त्वाचं ठरणार आहे। सरपंच शरद पवार यांना पूर्वीच्या एका प्रकरणात न्यायालयाकडून जामीन मिळाल्याचंही सांगण्यात येत आहे। त्यामुळे आरोपीच्या जबाबांमधील दावे आणि न्यायालयीन नोंदी यांचा तपास पोलिसांसाठी महत्त्वाचा ठरणार आहे। किशोर परभणे याला न्यायालयात हजर केलं असता न्यायालयानं 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24।